19 जून 1966 रोजी जन्माला आलेली शिवसेना आता 60 वर्षांची झाली आहे. पण या वर्धापन दिनी सर्वात मोठा प्रश्न एकच आहे, शिवसेना 60 वर्षांची झाली, पण खरी शिवसेना नेमकी कोणाची? नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहत आहात त्र्यंबक कापडे डिजिटल. शिवसैनिकांसाठी हा भावनिक काळ आहे, कारण शिवसेना 60 वर्षांची झाली आहे. 1966 मध्ये सुरू झालेला हा प्रवास आता 60 वर्षांचा झाला आहे. 6 दशकांचा इतिहास आहे. असंख्य चढ उतार, संघर्ष, सत्ता, विजय आणि पराभव हे सर्व पाहिलेल्या शिवसेनेसमोर आज एक प्रश्न उभा आहे, तो म्हणजे शिवसेना 60 वर्षांची झाली खरी, पण शिवसेना कोणाची? हा प्रश्न पक्षाचा नाही, तो वारशाचा आहे, तो विचारांचा आहे, तो भावनेचा आहे आणि तो लाखो शिवसैनिकांच्या मनात आजही जिवंत आहे. एक काळ असा होता जेव्हा शिवसेना म्हणजे एकच नाव, एकच झेंडा, एकच नेतृत्व आणि एकच आदेश, बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या आवाजाने महाराष्ट्राचे राजकारण हलायचं. त्यांच्या एका भूमिकेवर चर्चा व्हायची आणि शिवसैनिकांना दिशा मिळायची. पण आज परिस्थिती बदलली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आहेत, दुसरीकडे एकनाथ शिंदे. दोघेही स्वतःला बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार मानतात. दोघेही शिवसेनेचा वारसा सांगतात आणि दोघांकडेही त्यासाठीच काही ना काही तर्क आहेत. उद्धव ठाकरे म्हणतात, शिवसेना ही केवळ पक्ष नाही, ती एक भावना आहे. ती बाळासाहेबांनी उभी केलेली विचारांची चळवळ आहे आणि ती भावना आमच्याकडे आहे. तर एकनाथ शिंदे म्हणतात, बहुसंख्य आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत. निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह आम्हाला दिलं आहे, म्हणून खरी शिवसेना आमची आहे. मग प्रश्न पडतो, खरी शिवसेना ठरवायची कशी? निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून, कार्यकर्त्यांच्या संख्येवरून, मतदारांच्या भावनेवरून की बाळासाहेबांच्या विचारांशी असलेल्या नात्यावरून? खरं तर याचं उत्तर इतकं सोपंही नाही. कारण शिवसेना ही फक्त एक राजकीय संस्था नव्हती, ती एक वेगळी राजकीय संस्कृती होती. एक आक्रमक शैली होती, एक वेगळा स्वभाव होता. मराठी माणसाचा आवाज होता, स्थानिक अस्मितेचा आग्रह होता, हिंदुत्वाची भूमिका होती आणि रस्त्यावर उतरून लढण्याची परंपरा देखील होती. यातून शिवसेना घडली. आज या 4 गोष्टींपैकी कोणत्या गोष्टी कोणाकडे आहेत? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. राजकारणात पक्षाचे नाव मिळू शकतं, चिन्ह मिळू शकतं, सत्ता मिळू शकते, पण लोकांच्या मनातील जागा मिळवण्यासाठी वेगळा संघर्ष करावा लागतो. म्हणूनच शिवसेना 60 वर्षांची झाल्याच्या दिवशी खरा प्रश्न कोण जिंकला आणि कोण हारला हा नाही, तर खरा प्रश्न आहे, बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना आज कोणत्या रूपात जिवंत आहे? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाचे वेगळे असू शकतं. काही जण उद्धव ठाकरे यांचे नाव घेतील, काही जण एकनाथ शिंदे यांचं नाव घेतील आणि काही जण म्हणतील दोघांकडे शिवसेनेचा काही भाग आहे, पण पूर्ण शिवसेना अजूनही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे. तुम्हाला काय वाटतं? खरी शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? का शिवसेना कोणाच्याही मालकीची नसून ती एक विचारधारा आहे? आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. पुढील भागात आपण चर्चा करणार आहोत, बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.